गडहिंग्लजमध्ये शनिवारपासून ब्ल्यू कप फुटबॉल लीगचे आयोजन। 8, 10 आणि 12 वर्षाखालील नवोदित खेळाडूंना मोठी संधी। विजेत्यांना टीसीजी युनायटेड करंडक आणि फुटबॉल किट। गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेंट कन्सोल ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ब्ल्यू कप फुटबॉल लीग स्पर्धा शनिवारपासून सुरू होतीये। स्पर्धेचं उद्घाटन संध्याकाळी 5 वाजता एमआर हायस्कूलच्या मैदानावर होणार असून 8, 10 आणि 12 वर्षाखालील नवोदित फुटबॉलपटूंना संधी दिली जाणार आहे। 7व्या वर्षात प्रवेश करणाऱ्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश नवोदितांमध्ये फुटबॉलची गोडी निर्माण करणं आणि मैदानावरील खेळाची संस्कृती वाढवणं हा आहे। जागतिक फुटबॉल महासंघ आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं नवोदितांसाठी फुटबॉल स्पर्धा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याच धर्तीवर गडहिंग्लज युनायटेडतर्फे ही स्पर्धा सातत्यानं आयोजित केली जाते। खेळाडूंच्या क्षमतेनुसार मैदानाचा आकार लहान करण्यात आला असून 7 साइड पद्धतीनं एकाच वेळी 2 मैदानांवर सामने खेळवले जातील। साखळी पद्धतीमुळे खेळाडूंना अधिक सामने खेळण्याची संधी मिळेल। 8, 10 आणि 12 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धकांसाठी ठराविक जन्मतारखा निर्धारित करण्यात आल्या आहेत। स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना टीसीजी युनायटेड करंडकासह फुटबॉल किट प्रदान करण्यात येणार आहे। स्पर्धेचं आयोजन अनिकेत कोले, दत्ता चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांनी केलंय। युनायटेडचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी, टीसीजीचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इंसनाळकर आणि उपाध्यक्ष गंगाराम नाईक यांनी नवोदित फुटबॉलपटूंनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलंय। गडहिंग्लजमध्ये फुटबॉल संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।